फक्त आणि फक्त 5 मिनिटात तयार होतोय। कपड्याला मी नॉनवेज लावून घेतलेला आहे। कपड्याचं जे मेजरमेंट आहे 10 बाय 15 इंच आहे। त्यानंतर 10 इंचाचे झिप घेऊन मी अशा पद्धतीने इथे ठेवून शिवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूंनी। त्यानंतर झिपमध्ये रनर टाकायचं। तर रनर टाकताना कोणता एक भाग मोठा ठेवायचा आहे झिपचा, त्यानंतर रनर टाकून घ्यायचं आणि परत रनर काढून परत रनर जे आहे ते यामध्ये टाकायचं। त्यामुळे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत त्या बंद मिळतात आणि जेव्हा आपण टिप टाकतो ना शेवटी तेव्हा ती झिप जे आहे ते ओपन राहत नाही, त्यामुळे दोन्ही बाजू बंद मिळतात। त्यामुळे रनर काढून घ्यायचा आणि परत टाकायचं। त्यानंतर सेंटर मार्क करून घेतला, आतून कपडा बाहेर काढून घ्यायचा, झिपचा सेंटर आणि आपण जो सेंटर मार्क केलेला होता तो एकावरती एक ठेवून द्यायचा। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स लावायचे आहेत। तर हँडल जे आहेत ते ऑप्शनल आहेत, तुम्हाला लावायचे असतील तर लावा। तर मी हँडलची लांबी जी आहे ती मी 7 इंच घेतलेली आहे, रुंदी अर्धा इंच आहे। त्यानंतर जिथे झिप आहे ना तिथे आपल्याला हे जे हँडल्स आहे तिथे हे ठेवायचं आहे सेंटरवरती आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं दोन्ही बाजूंनी। त्यानंतर मी 2 बाय 2 इंचाचे कॉर्नर्स असे तयार केलेले आहे बॉक्स। त्यानंतर हे कट करून घ्यायचे, अशा पद्धतीने कॉर्नर्स पकडून शिवून घ्यायचं। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आणि सुंदर असं पाऊच आपलं तयार झालेलं आहे। याचा डिटेल आणि स्लोमध्ये व्हिडिओ माझ्या फोटोच्या खाली जिथे त्रिकोण आहे तिथे तुम्हाला भेट